शेतकऱ्यांनो, तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघून जास्त खुश होऊ नका बरं का, नाहीतर अति आनंदात छाती वगैरे दुखायला लागेल तुमची. थोडा ठहरो, ऊंट अभी पहाड़ के नीचे आना बाकी है. आनंदाच्या भरात गुंग झालेले विरोधी नेते सभागृहात अवघ्या 2च मिनिटात मित्रव शुद्धीवर आले. कारण पुढचा चतुर शब्द होता पात्र शेतकरी. आता पात्र कोण आणि अपात्र कोण हे मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे स्पष्ट केलं नाही. मंडळी, मी नेहमीप्रमाणे हा शब्द यासाठी वापरला की या सरकारची ही चतुराई अनेकदा आपण पाहिली आहे सत्तेत असल्यापासून. काहीतरी मेक मारूनच, काहीतरी निकष ठेवूनच सवलत जाहीर करतात. अर्थात निकष असावे, पण ते कोणते? त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सध्या थोडा धीर धरा, खूप जास्त हुरळून जाऊ नका. तुम्हाला ठाऊक असेल, कोरोना काळात उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. तशी सरसकट ही कर्जमाफी नाही. तुम्ही बघा, ठाकरेंनी माफ केलेल्या कर्जमाफीची तारीख काय होती? आठवा डिसेंबर 2019. अर्थातच मग मे किंवा जून 2020 पासून शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेतलं. आज 2000 काय आहे? 26 आहे. म्हणजे जवळपास आपण म्हणू गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे. समजा 2020 मध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने 1.5 ते 2 लाख कर्ज घेतलं असेल, तर ते आजच्या तारखेपर्यंत व्याजासहित किती झालं असेल? 2.5 ते 3 लाखांपर्यंत ते कर्ज केलं असेल व्याजासहित. आणि 1.5 ते 2 लाख कर्ज घेणाऱ्यांची संख्या किती आहे? 60, 70, 80% आणि यातील जवळपास 50% अकाउंट तर एनपीए झालेले असतील. मग त्यांना जो अतिरिक्त दंड भरावा लागतो त्याचा सरसकट मंडळी हिशोब केला तर या निकषामध्ये 20% पण शेतकरी पात्र ठरणार नाही. वा, मुख्यमंत्री म्हणतात 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होईल. म्हणजे पंतांनी पतंग हवेत उडवली, पतंग आकाशात उंच गेली, दूर गेली. ती आता खाली येईस तर तुम्हाला पतंग दिसेल की धागा दिसेल हे काही सांगता येत नाही. मंडळी, अतिशय मी हसतो कशासाठी आहे? मी जरा वेगळ्या अर्थाने हसतोय मंडळी. तुमच्या हाती खरंच धागा येईल. मंडळी, तुम्ही म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण सरकारला हे लईच मजेदार सरकार आहे. शब्दांचे खिलाडी आणि वाक्यांचे इंजिनियर आहेत, लक्षात घ्या. बच्चू भाऊ म्हणतात ते खोटं नाही. बच्चू कडूंनी म्हटलं होतं की हे काहीतरी चतुराई करतीलच, कारण त्यांचा मार्गच सरळ नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही जास्त खुश होऊ नका. शेतमालाला भाव नाही, 24 तास वीज नाही, जंगली जनावरांचा बंदोबस्त नाही, कापूस 7,000, सोयाबीन 4,000, तुरीचा चढ उतार, उरलं सुरलं पावसानं बेजार. तुमचा जुगाड काही सरकार जमू देत नाही, पण मत मारल्याशिवाय तुम्हाला बी करमत नाही, अशी गंमत झाली आहे. सरकारचा काही दोष नाही, शेवटी उरावर आपणच घेतो ना. आमदारांच्या मागं आपणच वनवन फिरतो. अशी गत धर्तीवर कुणाचीच नसन आणि पुन्हा पेर वावर म्हणजे पुन्हा गोटी फसन. चुपचाप दुपट्टा खांद्यावर टाका आणि सरके सुदे आपापल्या वावरात निघा. ओलीत करा, धुरे तोडा, संतर संत सलमोळा, गंजी हुकला, डुकरा हाकला, बस तेच तुमच्या नशिबी आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही.